गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा तुम्ही संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हनिंग. मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक जी खूप विद्यार्थ्यांची डिमांड होती, टाइम स्पीड अँड डिस्टन्स, याला स्टार्ट करतोय. पहिल्यांदा आपण बेसिक बघणार आहोत. पुढचा जो काही वेळ असेल तुम्ही माझ्यासोबत 100% कनेक्ट असले पाहिजे. व्हिडिओ एकदा स्टार्ट केल्यापासून शेवटपर्यंत जोपर्यंत कम्प्लीट होत नाही बंद करायचा नाही, दुसऱ्या व्हिडिओकडे डायव्हर्ट व्हायचं नाही आणि इकडे तिकडे जायचं नाही. जर तुम्हाला हे करायचं असेल तर आत्ताच व्हिडिओ बघायचा नाही. चला मित्रांनो, आपण चालू करतोय टाइम स्पीड अँड डिस्टन्स. पहिल्यांदा आपण याचं बेसिक बघणार आहोत मित्रांनो, आणि याचं बेसिक झाल्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहोत. आता काय आहे टाइम स्पीड अँड डिस्टन्स? बहुतेक जणांना हा चॅप्टर अवघड जातो. काही लोकांना वाटतं सर थोडंसं डिफिकल्ट आहे, पूर्ण लेक्चर होईपर्यंत थांबायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे, स्वतःच्या नोट्स काढत चला, स्क्रीनशॉट घेत चला, जेणेकरून तुम्हाला हे अवघड वाटणार नाही. तर बाळांनो, टाइम स्पीड अँड डिस्टन्स नेमकं काय आहेत? यात वेगवेगळ्या 3 गोष्टी दिसत आहेत. पहिल्यामध्ये दिसतंय टाइम, दुसरं आहे स्पीड आणि तिसरं आहे डिस्टन्स. बाळांनो, आता डिस्टन्स म्हणजे अंतर आपल्याला माहिती आहे. आता हे अंतर मला जर जायचं असेल, माझी काहीतरी स्पीड असणार आहे आणि त्या स्पीडवर डिपेंड आहे की मला किती टाइम लागणार आहे. बरोबर बाळांनो? म्हणजे या तिघांचं एकमेकांसोबत आहे काहीतरी लफडं आहे तिघांचं एकमेकांसोबत. मग काय लफडं आहे सर? क्या लोचा है तीनों में? आता बाळांनो, मला माहितीये, सर्वांना माहितीये, डिस्टन्स म्हणजे काय? काहीतरी पर्टिक्युलर अंतर. स्पीड म्हणजे काय सर? स्पीड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, आपण जर किलोमीटर पर आवर मध्ये काढलं तर एका तासामध्ये पर आवर मध्ये किती डिस्टन्स कव्हर करतो त्याला आपण स्पीड असे म्हणतो. राईट ऑर नॉट? आणि टाइम म्हणजे वेळ, किती टाइम लागतो हे आपल्याला माहिती आहे. आता स्पीड पर आवर मध्ये कशी? स्पीड पर आवर मध्ये कशी? जर मी म्हटलं मी एका तासाला 25 किलोमीटर चाललो आहे, एका तासाला मी 25 किलोमीटर चाललो आहे, तर मग माझी स्पीड काय झाली आहे? 25 किलोमीटर पर आवर. एम आय राईट बाळांनो? म्हणजे 25 किलोमीटर प्रत्येक तासाला. बरोबर? मग स्पीड म्हणजे काय? स्पीड म्हणजे काय? पर आवर डिस्टन्स मी किती कव्हर करतो याला प्रेमाने स्पीड असं म्हटलं जातं. मग सर तुम्ही एका तासाला 25 किलोमीटर गेले, असे जर कंटिन्यू 2 तास गेले, दुसऱ्या पण तासाला मी 25 किलोमीटर गेलो, तर टोटल जर डिस्टन्स तुम्ही पाहिलं, हे 25 आणि हे 25, टोटल डिस्टन्स मी कव्हर केलेला आहे 50 किलोमीटर. एम आय राईट बाळांनो? होप सो सर्वांना हे कळालं असेल. बरं, मग सर स्पीड म्हणजे काय? आम्हाला कळालं की एका तासाला जर युनिट किलोमीटर पर आवर असेल, एका तासाला मी किती अंतर चाललो याला मी स्पीड म्हणतो. अजून एक बघा बाळांनो, जर माझी स्पीड 45 किलोमीटर पर आवर असेल, याचा अर्थ मी एका तासाला 45 किलोमीटर चाललो आहे. आणि असं जर मी 4 तास चाललो, पहिल्या तासाला 45, बरोबर, दुसऱ्या तासाला 45, तिसऱ्या तासाला 45 आणि चौथ्या तासाला देखील 45, मग याची जर मी ऍडिशन केली, टोटल डिस्टन्स मी चाललो 180. एम आय राईट? बरं, मग हा पहिला तास, हा दुसरा तास, हे तिसरा आणि हे चौथा, टोटल किती तास झाले? 4 तास. पण सर आम्ही कुठेतरी बेसिक मध्ये ऐकलं होतं, जर रिपीटेटिव्हली एकच नंबर जर मी ऍड करत असेल तर ते मल्टिप्लिकेशनच असतं ना. एम आय राईट? म्हणजे मी 45 2 वेळेस ऍड करतोय, 90 येत आहे, याचा अर्थ 45 इंटू 2 असाच अर्थ होतो. 30 हे मी 3 वेळेस ऍड करतो, 30 30 30, पण मी असं म्हणू 30 इंटू 3, मल्टिप्लिकेशन. ऍडिशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मल्टिप्लिकेशन आहे. रिपीटेटिव्ह ऍडिशन म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. मग 45 45 45 45 हेच आपल्याला भेटतंय 180. बाळांनो, किती तासाचं आहे? 4. मग मी शॉर्टकट मध्ये असं म्हणू, 45 किलोमीटर पर आवर मी 4 तासात गेलो, त्यावेळेस मला 180 किलोमीटर आलं. इथून तर मग फॉर्म्युला तयार झाला ना.
फॉर्म्युला तयार झाला ना. हे काय होतं रे? स्पीड. हे काय होतं रे? टाइम. काय भेटलं मला? डिस्टन्स. आलं का नाही लक्षात? आलं का नाही लक्षात? म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम असं मी म्हणू शकतो. एम आय राईट? हे बेसिक नाही सांगितलं खूप. बरोबर. मग सांगा, डिस्टन्स इज इक्वल टू आपल्याला काय भेटतं बाळांनो? स्पीड इंटू टाइम. कसं येतं हेही मी सांगितलं. मग डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम असेल तर मग याच्यावरच मी असं म्हणू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. यस. आणि याच्यावरून मी असं म्हणू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. यस. म्हणजे तिन्ही मला जे भेटतंय सिंगल फॉर्म्युलातून आपण याला डिराईव्ह केलाय. काही विशेष वेगळं केलेलं नाही. पहिल्यांदा काय? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हे आपण मस्तपैकी पाठ केलंय, समजलंय, समजून घेतलंय. सर्वांना हे लक्षात आलं असेल. आता दुसरी आणि अत्यंत महत्वाची बेसिक गोष्ट. कोणती गोष्ट आहे? बिलकुल अवघड नाही, एकदम इझी आहे, मक्खन आहे बच्चो. कोणती गोष्ट आहे? कोणती गोष्ट आहे? बघा बघा बघा. आता पुढची जी बेसिक गोष्ट मी घेणार आहे पिल्यांनो, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत बेसिक मध्ये पहिल्यांदा बघणार ऍव्हरेज स्पीड. बेसिक मध्ये आपण काय बघणार आहे? ऍव्हरेज स्पीड. आणि दुसरी गोष्ट टाइम, स्पीड आणि डिस्टन्स यांचं एकमेकांसोबत काय रिलेशन येतं, या दोन बेसिक गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत, जेणेकरून प्रत्येक क्वेश्चन तुम्ही स्टँडिंग सॉल्व्ह करणार, सेकंदात सॉल्व्ह करायचा आहे. तर मग आता ऍव्हरेज स्पीड ही कन्सेप्ट आणि टाइम, स्पीड, डिस्टन्स यांचं एकमेकांशी रिलेशन काय हे आपण पहिल्यांदा बघूया. हे बेसिक सांगताना सर्वांनी नोट्स काढा किंवा स्क्रीनशॉट काढा, परंतु लक्ष देऊन समजून घ्या. बघा, पहिल्यांदा आपण बघूया टाइम, स्पीड, डिस्टन्स याचं काय एकमेकांशी रिलेशन आहे, आणि दुसरं बघूया ऍव्हरेज स्पीड याचं काय आहे. क्लिअर? चला मग आपण पुढे चालूया. टाइम, स्पीड, डिस्टन्स यांचं एकमेकांसोबत क्या रिलेशन है. बघा आता बाळांनो, टाइम, स्पीड, डिस्टन्स यांचे एकमेकांशी रिलेशन जर काढायचं असेल, पहिल्यांदा आपल्याला यातली कोणती ना कोणती एक क्वांटिटी ही कॉन्स्टंट ठेवावं लागणार, फिक्स ठेवावं लागणार, सेम ठेवावी लागणार. मग टाइम, स्पीड आणि डिस्टन्स याच्यामध्ये जर मी पहिल्यांदा डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवलं, समजून घे पिल्लू, पहिल्यांदा मी डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवलं तर काय होईल? लेट्स से की टोटल डिस्टन्स आहे 200 किलोमीटर. ऐक रे बाळा, टोटल डिस्टन्स किती आहे? 200 किलोमीटर. आता मी काय म्हणतोय, आता जर स्पीड, पहिली स्पीड जर मी म्हटलं या 200 किलोमीटर मी 50 किलोमीटर पर आवर या स्पीडने चाललो. बाळांनो 200 किलोमीटर मी कितीच्या स्पीडने चाललो? 50 किलोमीटर पर आवर. तर मग मला जो लागणारा टाइम आहे 200 डिवायडेड बाय 50, किती तास लागणार आहे मला? 4 तास लागणार आहे बाळांनो. समजलं सगळ्यांना? बरं, मग आता मी स्पीड मध्ये उली चेंज करतो. आता मी स्पीड म्हणतो माझी आहे 100 किलोमीटर पर आवर. माझी स्पीड किती बाळांनो? 100 किलोमीटर पर आवर. आता जो लागणारा टाइम आहे 100 किलोमीटर एका तासाला, तर 200 किलोमीटर जायला किती रे बाळा? 2 तास. हे लक्षात आलं असेल सर्वांना. मग मी काय बोलतोय लक्ष द्या, या 50 वरून स्पीड किती झाली रे? 100. 50 वरून स्पीड किती झाली? 100. बरं, स्पीड वाढली का कमी झाली? सर स्पीड वाढली. हो, स्पीड वाढली. मग इथे ऑब्झर्व कर, टाइम जो आहे 4 वरून काय झाला? 2. मग टाइम वाढला का कमी झाला? सर कमी झाला. बच्चो, स्पीड ज्या वेळेस वाढते टाइम कमी लागतोय, बरोबर आहे. स्पीड वाढली, टाइम कमी, मग एक जण वाढतंय एक जण कमी होत आहे. याला मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत असं आपण म्हणतो. कळालं? मग याच्यावरून मी असं म्हणू शकतो, ज्या वेळेस डिस्टन्स कॉन्स्टंट असेल फर्स्ट केस मध्ये, त्यावेळेस स्पीड आणि टाइम एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. क्लिअर? मग याचा फायदा काय? म्हणजे कसं, जर मी म्हटलं एक स्पीड आहे S1 आणि S2, याचा जो रेशो आहे 3:5 आहे. मग या केसमध्ये डिस्टन्स सेम असताना टाइमचा जर रेशो विचारला, डायरेक्ट याला उलट करा, कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. 5:3 हा असणार आहे. याचा अर्थ असा होतो. सर्वांना कळालंय? थोडं साईडला मी होत जाईल जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला बरं पडेल. कळालं? पहिलं लक्षात आलं तुम्हाला? डिस्टन्स कॉन्स्टंट असताना
डिस्टन्स कॉन्स्टंट असताना स्पीड आणि टाइम एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्पीड वाढली टाइम कमी, स्पीड वाढली टाइम कमी. बरोबर आहे. मग रेशो जर असा असेल S1 S2 3:5 तर टाइम असेल 5:3. ही गोष्ट लक्षात आली असेल. क्लिअर. जर मी असं म्हटलं S1 आणि S2 असेल 7:4. चल बोल पिल्लू, टाइम काय असेल रे? टाइमचा रेशो जो असणार आहे सांग 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 4:7. या पद्धतीनं तू सॉल्व्ह करू शकतो. डिरेक्टली या रिलेशनवर खेळता येतं. कसं? याच्यावर पण चांगले चांगले क्वेश्चन्स आपण सेकंदात सॉल्व्ह करणार आहे. हे पहिलं रिलेशन लक्षात आलं. डिस्टन्स कॉन्स्टंट असताना स्पीड आणि टाइम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. चला मनातल्या मनात बोला. डिस्टन्स कॉन्स्टंट असताना स्पीड आणि टाइम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. क्लिअर. सेकंड सर, जर आता आम्ही टाइम कॉन्स्टंट ठेवला हो, काय कॉन्स्टंट ठेवला आपण? टाइम कॉन्स्टंट ठेवला. टाइम कॉन्स्टंट ठेवला याचा अर्थ काय? दरवेळेस मी फक्त 8च तास गाडी चालवणार, त्याशिवाय नाही रे भाऊ. दरवेळेस मी 8 आवर्सच गाडी चालवणार, त्याशिवाय गाडी चालवणार नाही. जर मग आता टाइम कॉन्स्टंट आहे, पहिल्यांदा जर माझी स्पीड असेल 15 km/h, तर जे काही डिस्टन्स कव्हर होणार आहे काय असतं? स्पीड इंटू टाइम. 15/120 120 किलोमीटर मी कव्हर करणार आहे. बरोबर आहे. बरं, मग आता मी स्पीड वाढवतो. आता मी स्पीड करतोय 25 km/h. ठीक आहे. मग आता त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, कव्हर होणारा डिस्टन्स किती आहे? 25 किती बाळा? 200 किलोमीटर मी कव्हर केलंय. राईट. मग मला सांग बाळा, स्पीड काय झाली रे? 150. 15 वरून 25 झाली. डिस्टन्स 120 वरून 200 झालं. स्पीड वाढली, डिस्टन्स पण वाढलं. मग स्पीड वाढली, डिस्टन्स वाढलं. याला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणणार का इन्व्हर्सली? याला आपण म्हणणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे स्पीड आणि डिस्टन्स एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल. कंडिशन टाइम कॉन्स्टंट असायला हवा. काय कॉन्स्टंट? टाइम कॉन्स्टंट. मग कसं? जर मी असं म्हटलं S1 S2 यांचा रेशो आहे 3:5, तर मग D1 आणि D2 याचा देखील रेशो असेल 3:5. कंडिशन टाइम कॉन्स्टंट. इज दॅट क्लिअर? सर्वांना हे लक्षात आलं असेल अशी अपेक्षा ठेवतोय. पहिली केस बघितली. डिस्टन्स कॉन्स्टंट असताना स्पीड आणि टाइम एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. टाइम कॉन्स्टंट असताना काय? डिस्टन्स आणि स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता तिसरी गोष्ट बऱ्याच जणांच्या लक्षात देखील आली असेल. सांगा काय गोष्ट आहे? तिसरी कन्सेप्ट कोणती? आता आपण काय घेणार? कॉन्स्टंट. स्पीडला कॉन्स्टंट घेणार. आता बाळांनो, जर मी स्पीड कॉन्स्टंट ठेवली, समजून घे पिलू. आता जर मी स्पीड कॉन्स्टंट ठेवली, जसं मी दरवेळेस फक्त 40 km/h या स्पीडने गाडी चालवणार. जर मी अशी कंटिन्यू समजा 9 तास गाडी चालवली, 9 आवर्स जर मी याला चालवलंय, तर डिस्टन्स किती कव्हर होणार? स्पीड इंटू टाइम 9 चोक 36 360 किलोमीटर. बरोबर. सेकंड केस मध्ये जर मी म्हटलं आता मी कंटिन्यू गाडी चालवणार फक्त 10 आवर्स, कव्हर होणारा डिस्टन्स काय असणार आहे? हे होणार आहे 400 किलोमीटर. बरोबर आहे का बाळांनो? मग आता मला सांग, टाइम वाढला का कमी झाला? सर टाइम वाढलेला आहे. डिस्टन्स देखील काय झालं बे? डिस्टन्स पण वाढलेलं आहे. मग काय? एक जण वाढलं, दुसरा पण वाढला, कमी झाला, हा पण कमी झाला. याचा अर्थ टाइम आणि डिस्टन्स देखील एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. कंडिशन स्पीड कॉन्स्टंट असली पाहिजे. स्पीड कशी असली पाहिजे? कॉन्स्टंट. मग मी असं म्हणू तुला T1:T2 याचा रेशो 3:4 असेल, तर D1:D2 याचा देखील रेशो 3:4 असेल ना रे पिल्लू? कारण काय? दोघं एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर या पद्धतीने आपण बघितलं या 3 महत्वाच्या गोष्टी. पहिल्या याच्यामध्ये बघितलं होतं काय कॉन्स्टंट? पहिल्या याच्यामध्ये बघितलं होतं डिस्टन्स कॉन्स्टंट. सेकंड मध्ये बघितलं स्पीड कॉन्स्टंट. थर्ड मध्ये बघितलं टाइम कॉन्स्टंट. आणि आपल्याला सगळ्यांचं लक्षात आलं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे. कळालं बाळांनो? ठीक आहे. ओके, ग्रेट. चला एकदा फास्ट रिवाइज. डिस्टन्स कॉन्स्टंट असताना क्लिअर, स्पीड आणि टाइम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. नेक्स्ट, स्पीड कॉन्स्टंट असताना डिस्टन्स आणि टाइम डायरेक्टली प्रोपोर्शनल. नेक्स्ट,
टाइम कॉन्स्टंट असताना स्पीड आणि डिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल. ठीक आहे, याचा एखादा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. क्लिअर? ठीक आहे, एवढं नक्की समजलं. या 3 गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत, खूप जास्त महत्वाच्या आहेत. आपण याला म्हणतो सर खूप इझी आहेत, इग्नोर करतो. पण या कन्सेप्ट क्वेश्चन मध्ये किती मजेदार आहेत, काय काय राडा घालतात तुम्हाला लक्षात येईल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट बेसिक कडे चलूया आपण. अगला बेसिक देखते हैं बच्चों. पुढचं बेसिक काय आहे? आपण पाहिलं टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये एकमेकांचं रिलेशन. सर आता सेकंड कन्सेप्ट तुम्ही सांगितली होती ऍव्हरेज स्पीड, बरोबर आहे. आता ऍव्हरेज स्पीड काढताना समजून घे पिल्लू, ऍव्हरेज स्पीड काढताना 2 कन्सेप्ट येतात पुन्हा. कोणत्या येतात? ऍव्हरेज स्पीड काढताना पहिली, एक तर डिस्टन्स हे सेम असेल किंवा डिस्टन्स हे डिफरंट असेल. बरोबर. सांगा ऍव्हरेज स्पीड काढताना मी किती कन्सेप्ट सांगितल्या? 2. एक तर डिस्टन्स कसा असेल? सेम. आणि डिस्टन्स कसा असेल? डिफरंट. आता सेम डिस्टन्स असताना ऍव्हरेज स्पीड कशी काढायची आणि डिस्टन्स डिफरंट असताना ऍव्हरेज स्पीड कशी काढायची, ह्या कन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्या बाळांनो, टाइम स्पीड डिस्टन्स तुम्हाला क्लिअर झालं. क्लिअर? ओके. आता मागच्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या असतील 50% क्लिअर, या कन्सेप्ट क्लिअर झाल्या 50% क्लिअर, टाइम स्पीड डिस्टन्स सोपं. ठीक आहे, चला मग आता पुढे चलूया आणि सॉल्व्ह करूया. पहिली केस बघूया. डिस्टन्स जर डिफरंट असेल तर ऍव्हरेज स्पीड कशी काढायची. एक उदाहरण देतो बाळांनो. जर मी असं म्हटलं मी 75 किलोमीटर्स हे 25 किलोमीटर पर आवर या स्पीडने गेलो, नंतरचं सेकंड डिस्टन्स 50 किलोमीटर्स हे मी 10 किलोमीटर पर आवर या स्पीडने गेलोय, नंतर 30 किलोमीटर्स मी 15 किलोमीटर्स पर आवर या स्पीडने गेलोय, तर मग माझी ऍव्हरेज स्पीड किती असणार असं मला विचारलेलं आहे. आता बाळा मला सांग, डिस्टन्स इथे 75, 50 आणि 30 सेम आहे का डिफरंट आहे? सर डिस्टन्सेस डिफरंट आहेत. बरोबर आहे. मग या केसमध्ये जी ऍव्हरेज स्पीड येते ती येते बाळांनो टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, एवढी ऍव्हरेज स्पीड येते. काय येते ऍव्हरेज स्पीड? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. मग आता सर टोटल डिस्टन्स आहे, टोटल टाइम कसा काढायचा? टोटल टाइम काढता येईल ना पिल्लू? कसं कसं मला सांग. 75 किलोमीटर कितीच्या स्पीडने चालला? 25च्या स्पीडने. किती तास लागणार आहे? 3 तास लागणार. 50 किलोमीटर कितीच्या स्पीडने? 10च्या. बाळा किती तास लागणार आहे? 5. आणि 30 किलोमीटर 15च्या स्पीडने किती तास लागताय? 2. मग टोटल डिस्टन्स जर तू कॅल्क्युलेट केलं हे येतं 155, 155. आणि टोटल टाइम जर कॅल्क्युलेट केला हे येतं तुला 10 आवर्स. मग ऍव्हरेज स्पीड काय होणार? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम 155 डिवायडेड बाय 10, ही किती होणार आहे? 15.5. ही झाली तुझी ऍव्हरेज स्पीड. समजलं का रे कन्सेप्ट? नक्की कन्सेप्ट समजली. यावर बेस आपण क्वेश्चन अजून घेणार आहे, डोंट वरी. पण या कन्सेप्ट समजल्या पाहिजे. ज्या वेळेस डिस्टन्स डिफरंट असेल त्यावेळेस ऍव्हरेज स्पीड असते टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. सांगा लवकर, काय म्हटलं मी? ज्या वेळेस डिस्टन्सेस डिफरंट असतील त्यावेळेस ऍव्हरेज स्पीड असते टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. हे सर्वांना लक्षात आलं बाळांनो? नक्की सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. यावर पण मी क्वेश्चन्स घेणार, डोंट वरी. याचा हवं तर स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. ठीक आहे, एक स्क्रीनशॉट काढू शकता. चला लवकर 3 मिनिटाचा स्क्रीनशॉट काढा. 3. नेक्स्ट. आता पुढे आपण जाणार आहोत. सर जर डिस्टन्सेस सेम असतील, आता सेकंड कन्सेप्ट, डिस्टन्स कसे असेल बाळांनो? सेम. त्या केसमध्ये ऍव्हरेज स्पीड काय असेल? बघा आता पिल्लू मी काय म्हणतोय, डिस्टन्स जर सेम असेल ऍव्हरेज स्पीड काय असते? एक तुम्ही फॉर्म्युला रट्टा मारलाय बाळांनो, असं असं आणि असं असं. एक पर्सन ए टू बी हे डिस्टन्स x किलोमीटर पर आवर या स्पीडने चाललेला आहे आणि B2 हे ए डिस्टन्स तो y किलोमीटर पर आवर या स्पीडने आलेला आहे. हे आपण पाठ केलंय बाळांनो, बरोबर बोलतोय ना मी? तर विचारल्या जातं फाइंड ऍव्हरेज स्पीड.
आता पिल्लू मला सांग, दोघांचं जे काही डिस्टन्स आहे, या दोघांचं जे डिस्टन्स आहे हे सेम आहे का डिफरंट आहे? सर डिस्टन्स तर सेम आहे. ए टू बी, बी टू ए, डिस्टन्स सेम आहे. बरं स्पीड कशी आहे? स्पीड डिफरंट आहे. एक एक्स किलोमीटर पर आवर, एक आहे वाय किलोमीटर पर आवर. या केसमध्ये आम्ही पाठ केलं होतं ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2xy अपॉन एक्स प्लस वाय ही असते. आम्हाला माहिती आहे. यस नो. म्हणजे जर मी असं म्हटलं, मी ए टू बी 30 किलोमीटर पर आवर या स्पीडने चाललो आणि बी टू ए 20 किलोमीटर पर आवर या स्पीडने येतोय, तर माझी ऍव्हरेज स्पीड काय असणार? काय नाही, याला फक्त याच्यामध्ये जर पुटलं, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2xy 2 इंटू 30 इंटू 20 एक्स प्लस वाय येतं 50. सिम्प्लिफाय कर, 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 1 30, साइन 2 12 आणि 12 2 24. माझी ऍव्हरेज स्पीड झाली 24 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीनं आपण याला खूप छान सॉल्व्ह केलेलं आहे. अशी अपेक्षा ठेवतो सर्वांना जे काही मी बेसिक घेत आहे, ज्या पद्धतीने मी सांगत आहे, कन्सेप्ट क्लिअर होत असतील. क्लिअर बाळांनो? ओके. तर पहिला आपण डिस्टन्स जर सेम असेल, ऍव्हरेज स्पीड काय होती? 2xy अपॉन एक्स प्लस वाय. परंतु सर हे येतं कुठून? हा फॉर्म्युला आला कुठून? बरोबर आहे. मग सर हे तर आम्हाला कळालं, समजा हा एक्स किलोमीटर पर आवर वाय या स्पीडने आला, वाय किलोमीटर पर आवर या स्पीडने आला, पुन्हा जर तो झेड किलोमीटर पर आवर या स्पीडने गेला, आता तर स्पीड 3 आहे हो सर. मग आम्ही कोणाकडे पाहायचं? बरोबर आहे. पहिल्या याच्यामध्ये 2 स्पीड होत्या, एक होती एक्स, एक होती वाय. मग 2xy अपॉन एक्स प्लस वाय. बरोबर आहे. पण जर एक्स स्पीड आहे, वाय स्पीड आहे, झेड स्पीड आहे, मग काय करायचं? बरोबर आहे. तर बाळांनो बिलकुल बावचाळ्यात पडू नका. कसं सॉल्व्ह करायचं सांगतो. जर स्पीड 3 स्पीड दिलेला आहे, किती स्पीड दिलेला आहे? 3 स्पीड, तर घाबरू नका. पहिल्यांदा बघू हा फॉर्म्युला आला कुठून. बाळांनो हा जो फॉर्म्युला आलाय, हा एक ऍव्हरेज म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की कशा पद्धतीनं, जसं जर ऍव्हरेज जर काढायचे असेल, मला हार्मोनिक ऍव्हरेज काढायचं, तर बाळांनो तो असतो n अपॉन 1/s1 प्लस 1/s2 प्लस सो ऑन 1/sn ह्या पद्धतीनं काढता येतो. मग आपण बघितलं होतं हे n म्हणजे काय? n म्हणजे किती डिस्टन्सेस सेम आहे. n म्हणजे काय? किती डिस्टन्सेस सेम आहे. आता तुम्ही बघितलं असेल ए टू बी आणि बी टू ए असे वेगवेगळे 2 डिस्टन्स आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू इथे असणार आहे 2. बरोबर आहे. जायची स्पीड आपण म्हणू S1, जायची स्पीड होती S1, येण्याची स्पीड होती S2. मग ऍव्हरेज स्पीड जी असणार बाळांनो, यांची व्हॅल्यू 2 आहे. हे तर 1/s1 प्लस 1/s2, कारण 2च आहे म्हणून मी 2च लिहिलं. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं, 2 अपॉन s1 प्लस s2 अपॉन s1 इंटू s2. अब ये ऊपर को जाएगा तो अपने को क्या मिलेगा? 2s1 s2 अपॉन s1 प्लस s2. अशा पद्धतीनं तुम्हाला ऍव्हरेज स्पीड आली. हेच आपण म्हटलं होतं 2xy अपॉन एक्स प्लस वाय. कळालं मित्रांनो? नक्की सर्वांना ऍव्हरेज स्पीड कळाली का नाही कळाली? ही ऍव्हरेज स्पीड कुठून आली? n अपॉन 1/s1 प्लस 1/s2 प्लस 1/डॅश प्लस 1/sn. इथून याचा तयार झालेलं आहे. मग सर आता 3 आले तर? बिलकुल घाबरू नको. 3 आले तर आपल्याकडे हे आहे ना रे, हे आहे ना रे बाळा. जर 3 आले तर आपल्याकडे आहे. ठीक आहे. मग 3 जर आले, जर मी असं म्हटलं, मी एक पर्टिक्युलर डिस्टन्स होतं, या पर्टिक्युलर डिस्टन्सचं मी 3 इक्वल भाग केले, इक्वल पार्ट केले. 3 इक्वल पार्ट केले. पहिला 1/3 डिस्टन्स मी S1 या स्पीडने चाललो, दुसरा 1/3 डिस्टन्स S2 ने चाललो आणि लास्ट 1/3 डिस्टन्स मी S3 ने चाललो. बाळांनो हे तिन्ही डिस्टन्सेस कसे आहे? सेम आहे. तर मग माझी ऍव्हरेज स्पीड काय असणार? बिलकुल भावचळू नको. या केसमध्ये ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू किती डिस्टन्स आहे? 3 आहे, म्हणजे 3 अपॉन काय येणार? हे येणार 1/s1 प्लस 1/s2 प्लस 1/s3. ही झाली तुझी ऍव्हरेज स्पीड. आलं तुझं उत्तर. कळालं का नाही कळालं? फक्त तुला दिली. आता मी 10च्या स्पीडने गेलो, 20च्या स्पीडने गेलो, 40च्या स्पीडने गेलो. लिही मग इथं 3 अपॉन 1/10, 1/20, 1/40. सॉल्व कर, आलं तुझं उत्तर.
कळालं का रे? आपण आतापर्यंत 2 स्पीडचं बहुतांश जणांना माहिती होतं. ह्या 3 स्पीड, 4 स्पीड, 5 स्पीड जर आल्या तर कसं करायचं हे ठाऊक नव्हतं. आता अशी अपेक्षा ठेवतो सर्वांना लक्षात आलं असेल. क्लिअर क्लिअर क्लिअर, यस, सर्वांना क्लिअर. तर आपण काय काय पाहिलं बाळांनो? आपण आतापर्यंत जे काही बेसिक पाहिलं एकदा फास्ट रिवाइज करा म्हणजे आपण क्वेश्चन कडे वळता येईल. पहिल्यांदा आपण काय पाहिलं? पहिल्यांदा पाहिलं की स्पीड काय असतं, डिस्टन्स काय आहे, टाइम काय आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बरोबर आहे? बरं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. नंतर डिस्टन्स, स्पीड आणि टाइम यांचे एकमेकांशी रिलेशन. डिस्टन्स जर कॉन्स्टंट असेल, स्पीड आणि टाइम इनव्हर्सली प्रपोर्शनल. स्पीड जर कॉन्स्टंट असेल, डिस्टन्स आणि टाइम डिरेक्टली प्रपोर्शनल. टाइम जर कॉन्स्टंट असेल, डिस्टन्स आणि स्पीड डिरेक्टली प्रपोर्शनल. क्लिअर? यानंतर आपण पाहिलं होतं ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड काढताना 2 प्रकारे पाहिल्या होत्या. पहिलं काय, डिस्टन्स हे डिफरंट असतील आणि नंतर पाहिलं होतं डिस्टन्स कसं असेल बाळांनो, सेम असेल. डिस्टन्स कसं असेल, सेम. डिस्टन्स डिफरंट असताना ऍव्हरेज स्पीड काय असते, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. बरोबर? आणि डिस्टन्स जर सेम असेल तर ऍव्हरेज स्पीड असते n अपॉन 1/s1 प्लस 1/s2 प्लस सो दॅट ऑन 1/sn. ही आहे ऍव्हरेज स्पीड ज्यावेळी डिस्टन्स सेम आहे. आणि 2 डिस्टन्सेस असतील तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे 2s1 s2 अपॉन s1 प्लस s2 ही झाली ऍव्हरेज स्पीड. सर्वांना कन्सेप्ट क्लिअर? सर्वांना नक्की या सगळ्या गोष्टी कळाल्या? मस्तपैकी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, मग आपण क्वेश्चन कडे वळणार आहोत. चला बघूया ज्या काही बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवल्या, सर याचा फायदा आम्हाला होईल का? शेवटपर्यंत लेक्चर बघा, फायदा कसा होतो आणि सर्वजण किती छान पद्धतीनं सॉल्व्ह करतात आपण लगेचच लक्षात येईल. क्लिअर? चलो चलो, हे काही प्रश्न तुमच्या समोर मी ठेवलेले आहे. होप सो सर्वांना क्लिअर दिसत असतील. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन, अ कार ट्रॅव्हल्स a distance of 75 किलोमीटर at a speed of 25 किलोमीटर पर आवर. पहिले 75 किलोमीटर 75 किलोमीटर पर आवर. It covers next 25 kilometers of its journey at a speed of 5 kilometer per hour and last 50 kilometers of its journey at a speed of 25 kilometer per hour. What is average speed of car? समजलं काय विचारलं? बाळांनो, ऍव्हरेज स्पीड विचारली, परंतु सध्या क्वेश्चन व्यवस्थित वाचला तर सर्वांचे डिस्टन्स डिफरंट आहे. सर्वांचे डिस्टन्स कशेत बाळांनो, डिफरंट आहे. अरे यार, ठीक आहे, ओके ओके, झालं. सर्वांचे डिस्टन्स वेगवेगळे आहेत. जर मग आता सर्वांचे डिस्टन्स वेगवेगळे आहेत, मी ऍव्हरेज स्पीड काय म्हटलं होतं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. बरं, पहिल्यांदा डिस्टन्स काय होतं सांगा पटकन, 75. बरं, स्पीड किती आहे बाळांनो, 25 किलोमीटर पर आवर. बरं, आपल्या इथं टाइम काढावा लागेल. सेकंड केस मध्ये डिस्टन्स आहे 25. बरं, स्पीड किती आहे, 5 किलोमीटर पर आवर. थर्ड केस मध्ये डिस्टन्स किती आहे, 50 किलोमीटर्स. बरं, स्पीड किती आहे, ती आहे 25 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, आता टाइम काढा. 75 किलोमीटर 25च्या स्पीडने किती तास, 3 तास. 25 5च्या स्पीडने 5 तास आणि 50 25च्या स्पीडने 2 तास. मग टोटल डिस्टन्स जर कॅल्क्युलेट केलं हे तर 150 किलोमीटर. टोटल टाइम जर कॅल्क्युलेट केला तो येतो 10. मग ऍव्हरेज स्पीड असते टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम 150 अपॉन 10. उत्तर आलं 15 किलोमीटर पर आवर. ऑप्शन मध्ये आहे यस, ऑप्शन सी हे तुझं राईट आन्सर आहे. ऑप्शन सी हे तुझं राईट आन्सर आहे. अशी अपेक्षा ठेवतो सर्वांना क्वेश्चन समजत असेल. बघा बाळांनो, एकदा जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या कोणताच प्रश्न अवघड नाही. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन हवा तर स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पुढचा प्रश्न. अरे यार, पीपीटी टाकावं लागेल पुन्हा एकदा. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चन कडे आपण लगेचच वळतोय. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सेकंड नंबरचा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, सेकंड नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन
चला एकदा सॉल्व्ह करा सर्वांनी फास्ट. सोपा आहे, काय अवघड नाहीये. केट कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 24 किलोमीटर ऍट अ स्पीड ऑफ किती 8 किलोमीटर पर आवर. नंतर डिस्टन्स ऑफ 18 किलोमीटर ऍट अ स्पीड ऑफ किती आहे सांगा ते 18 किलोमीटर ऍट अ स्पीड ऑफ 9 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे, पुढचं 18 आहे. ठीक आहे, यानंतर 18 किलोमीटर, त्यानंतर 24 किलोमीटर्स आणि लास्ट आहे 12 किलोमीटर. स्पीड किती आहे 3 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आता बाळांनो बघा, डिस्टन्स वेगवेगळे आहे, स्पीड वेगवेगळे आहे. विचारलं काय ऍव्हरेज स्पीड, विचारलं काय ऍव्हरेज स्पीड. आता सांगितलं ऍव्हरेज स्पीड डिस्टन्स डिफरेंट असताना टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ये है डिस्टन्स, यहाँ पे स्पीड, यहाँ पे टाइम मिलेगा. चल बोल, पहिला किती होता 24, स्पीड किती होती 8. बरोबर आहे का रे. बरं, लागणारा टाइम किती आहे 3 आवर्स. नंतर 18. बरोबर. बरं, किती आहे स्पीड 9, लागणारा टाइम 2. नंतरचा डिस्टन्स आहे 12, लागणारी स्पीड 3. बोल 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 4. मग याला जर सिम्प्लिफाय केलं टोटल डिस्टन्स तुला किती दिसतंय 54. टोटल टाइम हे किती दिसतंय 9 आवर्स. मग ऍव्हरेज स्पीड काय असणार आहे 54 डिवायडेड बाय 9, 9 सक 54, 6 किलोमीटर पर आवर. हे तुझे ऍव्हरेज स्पीड. ऑप्शन डी इज राईट आन्सर. होप सो सर्वांना कळालं असेल. क्लिअर मित्रांनो. बघा किती सुंदर प्रश्न आहेत, किती छान प्रश्न आहेत. जर मन लावून केलं, कन्सेप्ट क्लिअर असतील तर खूप मजा येते सॉल्व्ह करायला. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 3 जो तुमच्या समोर ठेवला आहे, सेम प्रश्न आहे, व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. अ मॅन वॉक 5 किलोमीटर ऍट एव्हरेज स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर. डिस्टन्स आहे 5, स्पीड आहे 4. डिस्टन्स आहे 5, स्पीड आहे 4. मग लागणारा जो टाइम आहे 5/4 म्हणजे 1.25. अगेन ट्रॅव्हल, ते किती किलोमीटर आहे. अगेन ट्रॅव्हल, याला बाजूला घ्यावं लागेल थोडं. ओके. अगेन ट्रॅव्हल 3 किलोमीटर ऍट एन एव्हरेज स्पीड ऑफ 2 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. आता किती किलोमीटर बाळांनो 3 किलोमीटर. बरं, कितीच्या स्पीडने चाललाय तो 2 किलोमीटर पर आवर. 3 किलोमीटर्स ऍट एन एव्हरेज स्पीड ऑफ 2 किलोमीटर पर आवर. मग आता इथलं जे डिस्टन्स आहे हे असणार आहे 1.50. टाइम 1.50. ऍव्हरेज स्पीड विचारली, ऍव्हरेज स्पीड टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. याला सिम्प्लिफाय केलं, हे येतं 1.75, हे येतं किती 8. मग याला जर सॉल्व्ह केलं 8/1.75, डेसिमल कट करा, हे येतं 00. बरोबर आहे. 25 ने जर भाग दिला हे येतं 2.75, सॉरी हे येतं 2.75, हे येतं 275. याला जर सॉल्व्ह केलं 25 ने भाग द्या, 25 का 25, 25 का 25, हे येतं 25 त्रिक 75, 25 दुने 50, 11 ने 32, 11 दुने 22, उरले 10. 210/11 किलोमीटर पर आवर आहे का 210/11. यस, ऑप्शन ए इज राईट आन्सर. हे 3 क्वेश्चन सिंपल पद्धतीने मी सांगितलंय, ज्याच्यामध्ये काय होतं टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. बाळांनो बघा, व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. बिलकुल मध्ये डिस्कनेक्ट करू नका. बोर होत असेल थोडंसं व्हिडिओला पॉज करा, मान हलवा, काही करा, पाणी प्या, पण व्हिडिओ कंटिन्यू करा. नेक्स्ट क्वेश्चन. जर तुम्ही इथे कंटिन्यू नाही केला तर लॉस तुमचाच होईल, कारण की पुढचे क्वेश्चन्स, पुढच्या कन्सेप्ट खूप झकास आहेत. क्लिअर. मग असं व्हायला नको कोणीतरी तुमच्या मित्र-मैत्रिणींनी पाहिलं आणि मग तिने सांगितलं अरे खरी मजा तर पुढं होती, तू तर मध्येच सोडलं. तसं करू नको, मजा तर यायची आहे अजून. ठीक आहे. चल, सेकंड 4th नंबरचा क्वेश्चन. अ स्पीडिंग कार ट्रॅव्हल ऍट 40 किलोमीटर पर आवर. A speeding car travel at a speed of 40 km per hour decides to slow down to 30 km per hour after covering half the distance. What is average speed? बाळांनो काय काढायचे आपल्याला ऍव्हरेज स्पीड. मग ऍव्हरेज स्पीड विचारली, इथे जर एक गोष्ट ऑब्झर्व केली, एक पर्टिक्युलर डिस्टन्स कार कव्हर करत होती, त्यातलं पहिलं हाफ डिस्टन्स 40 किलोमीटर पर आवर या स्पीडने कव्हर केलं. रिमेनिंग हाफ डिस्टन्स 30 किलोमीटर पर आवर या स्पीडने कव्हर केलं. आणि लेखकानं विचारलंय ऍव्हरेज स्पीड काय असेल.
अब ये एवरेज स्पीड मैंने पहले ही बोला प्यारे बच्चों कि ये एवरेज स्पीड क्या होती है, ज्यावेळेस डिस्टन्स सेम असतं 2s1 s2 अपॉन s1 प्लस s2, मग याला हेच माहिती आहे 2s1 म्हणजे किती 40, s2 म्हणजे किती 30, s1 प्लस s2 म्हणजे 70. याला सिम्प्लिफाय कर, आलं उत्तर. काय सोपं आहे बघ बरं आता हे. 4 त्रिक 12, 12 दुने 24, 240 डिवाइडेड बाय 7, हे तर 7 त्रिक 21, उरले 3, 7 चौक 28, 34 पॉइंट समथिंग, 34 पॉइंट समथिंग. फक्त एकच ऑप्शन आहे, ऑप्शन ए इज राईट आन्सर. किती मजा येऊ लागली बाळांनो, किती मजा येऊ लागली, किती झकास वाटतंय काय, बिलकुल बोर होत नाहीये. तर ह्या पद्धतीने आपल्याला कमर्शियल शिकता आलं, या पद्धतीने इंटरेस्टने शिकलं. मॅथ्स बिलकुल अवघड नाही, कळालं. मी नेहमी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, प्रत्येक बॅच मध्ये सांगतो, मॅथ्स सोबत खेळायला शिका, याच्यावर प्रेम करा. एकमेव असा मॅथ्स आहे ज्यांनी याच्यावर प्रेम केलं तो त्याचा गेम कधीच करत नाही. क्लिअर पिल्यांनो? चलो नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन कडे आपण वळतोय. असं ऍक्च्युली हे जे मला वापरायची सवय नाहीये, इथे भरपूर काही आहे, कुठं कुठं काय काय दाबाव तेच कळत नाही. चलो ठीक आहे, चालू करूया पुढचा क्वेश्चन कडे. ठीक आहे, चलो चालू करूया फास्ट. हा, अ कार ट्रॅव्हल a certain distance from A to B at a speed of 42 km per hour and B to A 48 km per hour. What is average speed? बाळांनो, A to B आणि B to A असे डिस्टन्सेस आहे. A to B आणि B to A असे वेगवेगळे डिस्टन्सेस आहेत. A to B किती आहे? 42 किलोमीटर पर आवर. B to A 48 किलोमीटर पर आवर. डिस्टन्स सेम आहे, डिस्टन्स सेम आहे, बरोबर. जाताना 42, येताना 48. अरे यार, डिस्टन्स सेम म्हणजे 2s1 s2 अपॉन s1 प्लस s2. 2 हे तर 42 इंटू 48, दोघांची ऍडिशन s1 प्लस s2 किती येतं? 90. याला जर सॉल्व्ह केलं हे तर 45, 3 ने जर भाग दिला हे तर 15, 16 त्रिक 48, पुन्हा 3 ने भाग द्या हे तर 3 5 15, हे तर 14 त्रिक 42, पुन्हा 5 ने जर याला भाग दिला हे तर 3.2, 14 दुने 28, 2, 14 त्रिक 42, 2 44. उत्तर येत आहे 44.8 किलोमीटर पर आवर. 44.8. ऑप्शन डी हे तुमचं राईट आन्सर आहे. ऑप्शन डी हे तुमचं राईट आन्सर आहे. नक्की सर्वांना कळालंय? बघा बाळांनो, ज्या वेळेस तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाल्या, माझ्याही अगोदर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कॉम्पिटिशन में मजा आता है. नेक्स्ट 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 क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन मी थोडासा वेगळा ठेवलाय बाळा. पुढचा क्वेश्चन मी थोडा वेगळा ठेवलाय. पुढचा क्वेश्चन का वेगळा ठेवला एकदा चेक करा, काहीतरी वेगळं आहे. पुढचा क्वेश्चन चेक करा एकदा सर्वांनी. हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना बऱ्याच जणांना असं वाटतं सर वेळ लागतो. एकदा जर कन्सेप्ट क्लिअर झाला, पुढच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मजा येईल. कशी मजा येईल समजून घ्या. पहिल्यांदा बेसिकने सांगतो, मग याला सांगतो मजा कशी करायची. A man covers 1/4 of the total journey by car. एक माणूस 1/4 जर्नी कारने चालला. 2/3 बस बाय बस, 2/3 बाय बस अँड रिमेनिंग 77 बाय ट्रेन. आणि उरलेलं 77 ट्रेनने चाललेलं आहे. मग याला जर सिम्प्लिफाय केलं बाळा, तू याला जर सिम्प्लिफाय केलं हे तर 12, इकडे येणार 3, इथे येणार 8. मग टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं? 11/12. बरोबर आहे. या दोघांमध्ये डिस्टन्स किती कव्हर केलं? 11/12. एका माणसाने 1/4 जर्नी केली कारने आणि 2/3 बसने, ही झाली 11/12. म्हणजे 12 पैकी 11 जर्नी त्याने कार आणि बसने कव्हर केली आणि उरलेलं 77 ट्रेनने केलं. आता 12 पैकी 11 कव्हर झालं, उरलं किती? 1. उरलं किती? 1. मग या 1 ची किंमत किती रे बाळा? या 1 ची किंमत आहे 77. तर विचारलं काय? हीच टोटल जर्नी. आता टोटल जर्नी खाली दिसते 12 आहे, मग 12 ची किंमत किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन, 12 7 84, हातचे येणार 8, 12 7 84 आणि 8 किती येणार आहे? 92. 924 किलोमीटर्स. ऑप्शन ए हे तुमचं राईट आन्सर आहे. 924 किलोमीटर्स हे तुमचं राईट आन्सर आहे. हे हो गया बेसिक अप्रोच. सर याला अजून काहीतरी स्मार्ट वर्क, कॅल्क्युलेशन मध्येच फक्त स्मार्ट वर्क आहे. कसं? लक्ष द्या बाळा. मी काय म्हणतो, लक्ष दे. आता लक्ष दे बाळा, खूप मजा येणार तुला. आता याला जर तुला सॉल्व्ह करायचं आहे, याला ही पहिली अप्रोच झाली.
सेकंड मध्ये डायरेक्ट तू एलसीएम घेऊन सॉल्व्ह करू शकतो. कसं बघ आता काय केलं त्याने, पहिल्यांदा 1/4 डिस्टन्स कव्हर केलाय, पहिल्यांदा 1/4 डिस्टन्स कव्हर केलं, यानंतर किती कव्हर केलंय, 2/3 डिस्टन्स कव्हर केलेला आहे. आता इकडे आहे 4, इकडे आहे 3, 4 आणि 3चा एलसीएम येतो 12. लेट से टोटल डिस्टन्स आहे 12, असं म्हणा की टोटल डिस्टन्स 12 आहे. मग जर टोटल डिस्टन्स 12 असेल, 1/4 ऑफ 12 अँड 2/3 ऑफ 12 त्यांनी कव्हर केलेलं आहे. क्लिअर, पहिल्यांदा 1/4 ऑफ 12 आणि नंतर 2/3 ऑफ 12 हे डिस्टन्स कव्हर केलंय. हे तर 4 त्रिक 12 आणि हे तर 3 चौक 12, हे तर 3 एक 3 प्लस 4 दुने 8. टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं त्याने, 11. टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं त्याने, 11. आता 12 पैकी 11 डिस्टन्स कव्हर झालाय. 12 पैकी किती डिस्टन्स कव्हर झालाय, 11. उरलं किती, 1. मग या 1 जे आहे ते रिमेनिंग विचारलं, रिमेनिंग 77 आहे. या 1 ची किंमत 77, मग 12 ची किंमत येते 294. हे आपण सॉल्व्ह केलंय. समजलंय हा अप्रोच? नक्की वेगवेगळ्या अप्रोचने समजला? हो सर नक्की समजला. मग पुढचा क्वेश्चन या अप्रोचने कसा सोपा जातो हे तुम्हाला लक्षात येईल. पुढचा क्वेश्चन या अप्रोचने कसा सोपा जातो हे लक्षात येईल. ठीक आहे, आता बघ बाळा क्वेश्चन वरचा. अ पर्सन कव्हर्स 5/18 ऑफ द टोटल डिस्टन्स बाय ट्रेन. 5/18 ऑफ टोटल डिस्टन्स बाय ट्रेन. 5/18 ऑफ टोटल डिस्टन्स बाय ट्रेन. नंतर 720 बाय बस. 720 बाय बस. एंड 26/2/3% ऑफ टोटल डिस्टेंस बाय कार. सर ये 26/2/3 क्या होता है? आता 26/2/3 ला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट कसं करायचं? 26/2/3 बाळांनो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एका प्रश्न याला जर बेसिकने सॉल्व्ह केलं, बरेच जण म्हणतील सर 26 त्रिक 78 आणि 2 80, 80/3 into 100. 25 5 125, 25 चौक 100, हे ते 4/15 असं आम्ही फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. परंतु असं नाही करायचं. 26/2/3 कोणाच्या याच्यात दिसतोय बाळांनो? 1/15 किती येतं? 6.66. बरं याच्या किती पट आहे? याच्या 4 पट आहे. मग 1/15 6.66 हे जर 4 पट असेल तर याचा फ्रॅक्शन होतो 4/15. हे असं तुम्हाला लवकरात लवकर जमलं पाहिजे. यासाठी पर्सेंटेजचा व्हिडिओ नक्की बघाल. बरं मग आता एवढं लक्षात आलं याला कसं कन्वर्ट करायचं होतं. क्लिअर बाळांनो? ठीक आहे. मग 26/2/13 ला 2/3 ला आपण काय म्हणू शकतोय? याला म्हणू शकतो 4/15. बरोबर आहे. मग क्वेश्चन काय म्हणतोय बघा आता. क्वेश्चन काय म्हणतोय बघा आता बाळांनो, लक्षात येईल तुम्हाला. पहिले याच्यामध्ये म्हटलंय 5/18 ऑफ टोटल डिस्टन्स बाय ट्रेन जमलं. 720 बाय बस जमलं. 26/2/3 म्हणजे किती म्हटलं होतं मी? 4/15. कशाने बाळांनो? टोटल डिस्टन्स बाय कार. अँड रिमेनिंग 1330 मीटर ऑन फूट. 1330 मीटर ऑन फूट. रिमेनिंग किती आहे? 1330 आहे. 1330 मीटर्स. तर विचारलं फाइंड टोटल डिस्टन्स. मग आता याला मी जर एलसीएम ने केला तर जास्त फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह होईल. कसा सॉल्व्ह होईल? जर मी याला सॉल्व्ह केलं, याचा डिनोमिनेटर बेसिक ने केलं तर वेळ लागेल. बेस्ट वे 18 20 आणि 15 एलसीएम फ्रॅक्शन ऑफ सेकंदात 180. जर याचा एलसीएम 180 आहे म्हणजे एवढं 180च्या, हे पण येतं 180च्या आणि हे पण येणार 180च्या. मग आता जर सॉल्व्ह केलं, हे याच्या 10 पट आहे. हे किती झालं बाळांनो? 50. हे याच्या किती आहे? 9. 9 किती येतं? 63. बरं हे किती येतं? याच्या 12 पट आहे. 12 चौक 48. आता याची ऍडिशन कर. 8 आणि 3 11. हाचा आला 1. 6 आणि 4 10 आणि 6 16. 161 कव्हर केलं बाळांनो. 180 पैकी 161 इथं कव्हर झालंय. उरलं किती? उरलं 19. मग या 19 ची किंमत आहे 1330. विचारलं टोटल डिस्टन्स म्हणजे कशाची किंमत रे? 18 ची किंमत. याला सिम्प्लिफाय कर. 19 7 133. 18 पंचे 9 26 असे. हे तुम्हाला येतं 1660. पण ऑप्शन्स किलोमीटर मध्ये आहे. याला 1000 ने डिवाइड करा. तुम्हाला उत्तर येऊन जाईल. क्लिअर? हे 1330 दिलंय ना? यस.
1330. याला जर सिम्प्लिफाय केलं तुमचं उत्तर यायला पाहिजे 1260. यस, 1 पॉइंट. ठीक आहे, ऍक्च्युली उत्तर पाहिजे तुमचे 1260 मीटर्स. 1260 नाही, अजून एक शून्य ऍड होणार. अजून एक, हे 180 आहे, सॉरी, अजून एक शून्य ऍड होणार. 180 आहे म्हणजे इथं 12.6. ऑप्शन ए हे तुमचं राईट आन्सर आहे. 12.6 किलोमीटर हे तुमचं राईट आन्सर आहे. हे 180 आहे. सर्वांना कळालंय? पुन्हा एकदा सांगतोय, सर्वांनी फास्ट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, सर्वांनी प्रॉपरली लक्ष द्या. बाळांनो, पहिल्यांदा किती डिस्टन्स कव्हर केलाय? पहिल्यांदा केलाय 5/18. चला, लक्ष देणार आहात सर्व. पहिल्यांदा डिस्टन्स कव्हर करण्यात आलं 5/18. दुसऱ्यांदा 26 2/3. याचा फ्रॅक्शन किती येतो? 4/15. त्याचा फ्रॅक्शन किती येतो? 4/15. बरं, तिसरं डिस्टन्स काय होतं? पहिलं होतं 5/18. दुसरं काय होतं बाळांनो? 7/20. या 26 2/3 याला काय म्हटलं होतं मी? 4/15. आणि रिमेनिंग किती आहे? 1330 मीटर. मान्य आहे? आपण म्हटलं खालचा एलसीएम किती येतो? या खाली 180. इथे पण 180. इथे पण येतो 180. बरोबर आहे का बाळांनो? हे किती येणार? 18. इथं 10. हे येतं 9. आणि हे येतं 12. मग आता 180च्या 5/18 किती आलं? 50. हे येतं 63 आणि येतं 48. अशा पद्धतीने हे टोटल तिघांचे मिळून डिस्टन्स झाले 161. पण बाळांनो, टोटल 180 होतं, 161 कव्हर झालं. उरलं किती? 19. या 19 ची किंमत आहे 1330. तर विचारलं टोटल डिस्टन्स म्हणजे 180 ची किंमत. हे तर 19 7 133. हे तर 12,600 मीटर्स. पण किलोमीटर मध्ये ऑप्शन आहे. उत्तर आहे ना 12.6 किलोमीटर. हे झालं तुझं आन्सर. ऑप्शन ए इज राईट आन्सर. जमतंय? मजा येते आहे? शिकायचं आहे, फास्ट सॉल्व्ह करायचं आहे, पटकन पटकन सॉल्व्ह झालं पाहिजे. मजा येत असेल बाळांनो सर्वांना. चला, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. चला, व्यवस्थित सॉल्व्ह करा. पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. पुढचा क्वेश्चन अब इधर से याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते खूप भारी आहेत. आता तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील सर्व. आता तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. चला, घ्या लवकर पुढचा क्वेश्चन. घ्या व्यवस्थित, बघा, वाचून बघा एकदा. सर्वांनी व्यवस्थित रीड करा, तुम्हाला मजा येणार. ठीक आहे, मी थोडस शांत होतो. व्यवस्थित रीड करा. ठीक आहे, चला सॉल्व्ह करूया आपण याला. आता बाळांनो, इफ अ पर्सन इन्क्रीजेस ही स्पीड बाय 83 1/3%, what will be the percent reduction in the time taken to reach the same destination? बाळांनो, स्पीड कितीने वाढली? स्पीड वाढली 83 1/3% ने. समजून घे, स्पीड वाढली 1/3 83% ने. स्पीड इन्क्रीज झालेली आहे. स्पीड इन्क्रीज झालेली आहे. तर जो टाइम आहे तो किती % डिक्रीज होणार? असा सोपा सरळ साधा प्रश्न आहे. पण सर सॉल्व्ह करायचा कसं? येच तो मॅजिक में दे रहा भी. हेच तर मी तुम्हाला सांगतोय, जे बेसिक मी शिकवलं ते इथं काम येणार आहे. कसं? सर, स्पीड आणि टाइमचं तुम्ही जे आम्हाला रिलेशन शिकवलं होतं ते इथं काम येणार आहे. हो, कसं पद्धतीनं? बघ आता बाळा, स्पीड कितीने वाढली? 83 1/3%. अब ये 83 1/3 फ्रैक्शन में क्या होगा? बरेच विद्यार्थी 3 त्रिक 9 आणि 1 करून पहा. 3 त्रिक 9 आणि 1 10. चला, 250/3 into 100. हे तर 25 चौक 100. हे 10. हे 2. हे काहीतरी 5. 5/6. मजा नाहीये. बेस्ट वे. याला जर तुम्ही डोकं लावलं बाळांनो, 1/6 16.66. बरोबर आहे? बरोबर आहे? बरं, याच्या जवळपास किती पट आहे? 16 5 80. वरचं खरगट म्हणजे हे 5 पट आहे. याला आपण म्हणू शकतो 5/6. बाळा, हा 1/6 आहे. मग याच्या हा 5 पट आहे. मग मी याला 5/6 म्हणू शकतो. येस, शुअरली सर, याला तुम्ही 5/6 म्हणू शकता. हा फ्रॅक्शन आहे 5/6. हा फ्रॅक्शन आहे 5/6. बरं, हा जर फ्रॅक्शन 5/6 आहे, हा जर फ्रॅक्शन 5/6 आहे, याचा अर्थ काय? स्पीड कितीने वाढली? 83 1/3% नाही. म्हणजे पहिली जी स्पीड होती बाळा, पहिली जी स्पीड होती ती किती होती? 6. 83 1/3 वाढला म्हणजे 6 वर 5 वाढले. इनिशियल 6 होते, नंतर किती झाले रे? 11.
बराबर है, हाँ जरा स्पीड सा रेशो। लेकिन टाइम में क्या होगा, टाइम में क्या होगा, डिस्टेंस सेम है, सेम डेस्टिनेशन, डिस्टेंस सेम है, डिस्टेंस कॉन्स्टंट आहे, मग स्पीडच्या आणि टाइमचा काय रेशो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, हा 6:11 आहे, हा असणार 11:6. एम आय राईट बाळांनो? मग तेच विचारलं, पर्सेंट डिक्रीज इन द टाइम. आता कितीने टाइम कमी झाला, पहिल्यांदा 11 होता 6 झाला, कितीने कमी झाला, 5 ने. कितीवर कमी झाला, 11वर. बरोबर का रे? मग 1/11 किती येतं, 9.09. मग 5/11 45.45%. हे तुमचं राईट आन्सर आहे बाळांनो. कोणतं ऑप्शन आहे, ऑप्शन सी हे राईट आन्सर आहे. कळालं का? ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवल्या किती छान पद्धतीने येत होत्या. बरोबर समजलं? स्पीड आणि टाइम एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, कंडिशन डिस्टन्स सेम पाहिजे होतं. क्लिअर क्लिअर? मजा येत आहे बाळांनो? सर्वांना मजा येत आहे अशी अपेक्षा ठेवतो. कळत असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. देखो करके देखो कितना मजा है इसमें. इफ अ पर्सन इंक्रीजेस हिज स्पीड बाय 33.33%. 33.33 म्हणजे काय, 1/3. काय वाढली, स्पीड वाढली. ठीक आहे. व्हॉट विल द पर्सेंट रिडक्शन इन टाइम टू रीच द सेम डेस्टिनेशन. तर सेम डेस्टिनेशन, डिस्टन्स कसा आहे, सेम आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर. तर टाइम रिडक्शन किती पर्सेंट होणार आहे बाळांनो? पहिल्यांदा स्पीड इंक्रीज आहे म्हणजे प्लस होणार. पहिल्यांदा स्पीड 3 होती, मग नंतर किती झाली रे बाळा, 4. टाइम इनव्हर्सली प्रोपोर्शनल, डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, मग हा किती येणार आहे, 4:3. विचारलं टाइम किती पर्सेंट रिड्यूस होणार, 4. पहिले 4 होता, नंतर 3 झाला. कितीने कमी, 1 ने कमी. कितीवर बाळा, 4वर. इंटू 100. उत्तर आलं 25%. हे तुझं राईट आन्सर आहे, ऑप्शन ए. सेकंदात उत्तर येतं. समजलं मी काय बोलतोय? एखादा डिस्टन्स कन्सिडर करायची गरज नाही, काय नाही, बस बेसिक कन्सेप्ट महत्वाच्या आहे. ज्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर, त्याला कळलं पाहिजे याला कुठं अप्लाय करायचं, फास्ट उत्तर येतं. बघा कॉन्फिडन्स वाढतोय ना बाळांनो? नक्की कॉन्फिडन्स वाढतोय तुमचा. मजा येऊ लागली शिकायला? ये मजा आना चाहिए टीचिंग में. जोपर्यंत शिकायला मजा नाही ना तोपर्यंत मजाच नाही रे बाळा. आणि मी नेहमी सांगतो, अभ्यास आणि लग्न कधीच मजबुरीमध्ये करायचं नाही, मजा घ्यायची बाळांनो, मजा घ्यायची. चलो नेक्स्ट क्वेश्चन. व्हाइल ट्रॅव्हलिंग फ्रॉम ऑफिस टू होम, ठीक आहे, व्हाइल ट्रॅव्हलिंग फ्रॉम ऑफिस टू होम, Ajay's car got stuck in traffic, so he took 11.11% more time than the usual to reach home. In this case, his speed is what percent of his usual speed? Okay, क्वेश्चन समजून घ्या. अजयने ऑफिस पासून घरी चालला, ट्रॅफिक मध्ये फसला, त्यामुळे त्याला 11.11% टाइम जास्त लागला युजुअल पेक्षा. आता इथे टाइम दिलाय, टाइम युजुअल पेक्षा किती पर्सेंट, 11.11% एक्स्ट्रा आहे. 11.11 मीन्स 1/9. 9वर 1 शिल्लक जास्त लागला. मग पहिला जर टाइम 9 असेल तर दुसरा टाइम किती रे बाळा, 10 असणार आहे. मग डिस्टन्स तर सेमच आहे, मग स्पीड जी असणार आहे टाइमच्या इनव्हर्सली 10:9. बरोबर. तर त्यांनी विचारलं, इन दिस केस हिज स्पीड इज व्हॉट पर्सेंट ऑफ युजुअल स्पीड. त्याची ही जी स्पीड आहे ना, ही युजुअल स्पीडच्या किती पर्सेंट आहे. आता ढळढळ लक्षात येतं, ही जी स्पीड आहे ही याच्या युजुअल स्पीडच्या, बाळा लक्ष दे, किती येतंय 90% आहे का 90% रे? हो, ऑप्शन डी हे तुझं राईट आन्सर आहे. पटतंय का जीवाला? जमतंय का सगळ्यांना? कळलंय? कन्सेप्ट क्लिअर होऊ द्या. सिंपल कन्सेप्ट वर चालू आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं मजा तर येणार, शेवटपर्यंत टिकून राहायच्या. नोट्स काढा, स्क्रीनशॉट काढा, टिकून राहा, अभ्यास करा. नेक्स्ट. अ पर्सन कव्हर्स अ सर्टन डिस्टन्स विथ अ सर्टन स्पीड. If he reduces his speed by 62.5%, then he will be 20 minutes late. Find the time taken by him to cover this distance now. बघा बरं काय डोकं लागतंय का? बघा सिंपल आहे प्रश्न पुन्हा. अ पर्सन कव्हर्स अ सर्टन डिस्टन्स विथ अ सर्टन स्पीड.
If we reduce speed by 62.5%, 62.5%, 62.5% means 5 by 8, 1 by 8, 12.5, 12.5, 12 पंचे 60, वरचे 2.5, 12.5, 5 by 8, yes. If he will take 20 minutes late, then he will take 20 minutes late. Find the time taken by him to cover this distance now. Okay. आता बाळा मी काय बोलतोय समजून घ्या. त्याची स्पीड कितीने कमी झाली आहे? 5 by 8 म्हणजे 8 वर 5 कमी झाली म्हणजे मायनस. पहिल्यांदा स्पीड आपण काय म्हणणार बाळा? पहिल्यांदा स्पीड आपण म्हणणार 8. बरं 8 वर 5 कमी किती झाली रे बाळा? 3. बरं टाइमचा रेशो बोल. टाइमचा रेशो बोल. टाइम जो असणार आहे 3:8. राईट. तर मग त्यांनी विचारलं काय किती मिनिटं त्याला जास्त लेट झालंय बाळा? 20 मिनिटं लेट झालं. आणि टाइमामध्ये तुला किती दिसतंय बाळा? हे 5. मग या 5 ची रेशोची किंमत 20 मिनिट्स आहे. मग एकाची किंमत किती रे बाळा? 4. मग हा जो आहे हे असणार आहे 12 मिनिट. बरोबर आहे. हे 12 मिनिट तुमचं असणार आहे. जो काही त्याचा युज्युअल टाइम आहे. मग आता त्याला जो वेळ लागतोय 12 मिनिट्स. ऑप्शन सी हे तुझं राईट आन्सर आहे. कळालं? सेम क्वेश्चन, सेम कन्सेप्ट, लँग्वेज जरी वेगळी आली, उत्तर फास्ट येत आहे. बघा पुढचा क्वेश्चन मी तुमच्यासाठी ठेवलाय. करून बघा बरं उत्तर येत आहे का? करून बघा बरं उत्तर येत आहे का? पुढचा क्वेश्चन मी तुमच्यासाठी ठेवलाय बाळांनो. चला करा फास्ट. सर्वांनी प्रॉपरली सॉल्व्ह करायचा आहे. चलो फास्ट. व्यवस्थित सॉल्व्ह करणार आहात सर्वजण. टिकून राहायचंय बाळांनो. टिकून राहायचंय. चलो मजा घ्या, मजा घ्या, मजा घ्या. एकट्यात अभ्यास करण्याची मजाच वेगळी असते. आणि ज्यांनी एकट्यात अभ्यास केलाय त्याने इतिहास घडवलाय. A person covers a certain distance with a certain speed. If he reduces speed by 14.28%, मला स्पीड 14.28% ने कमी झाली. कमी म्हणजे मायनस 1/7. पहिल्यांदा स्पीड किती म्हणायची? 7. 1 ने कमी कर. मग सेकंड स्पीड किती येणार? 6. फाइंड द टाइम देन ही विल बी 5.2 मिनिट्स लेट. बरं आता टाइम कडे लक्ष दे. पहिला जो टाइम आहे आता यांचा जो रेशो असणार आहे 6:7. कितीने लेट झाला तो 1 ने. पण ऍक्च्युली या 1 चा रेशो किती आहे? 1 रेशोची किंमत 5.2 मिनिट्स. फाइंड द टाइम टेकन बाय टू कव्हर दिस डिस्टन्स नाव. आता त्याला किती वेळ लागणार हे डिस्टन्स कव्हर करायला? म्हणजे 6 ची किंमत आपल्याला काढायची. 6 ची जर किंमत काढली, साइन 2 12 हातचा आला 1 6 पंचे 30 आणि 1 31. 31.2 हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. पण त्यांनी आता एक विचारलंय. ऍक्च्युली क्वेश्चन मध्ये असं पाहिजे होतं फाइंड द टाइम टेकन बाय टू कव्हर दिस डिस्टन्स नाव. आता विचारलं म्हणजे रिसेंटचं. मागच्या याच्यात पण रिसेंटच विचारलं पण ऑप्शन मध्ये नव्हतं. मग 7 ची जर किंमत काढली तेही ऑप्शन मध्ये दिसत नाहीये. बरोबर आहे. उत्तर पाहिजे होतं 31.2 किंवा ओरिजिनल टाइम विचारला होता 31.2 हे तुमचं आन्सर पाहिजे होतं. क्लिअर? थोडीशी गडबड झाली. आणि लँग्वेज मध्ये युज्युअल टाइम हा शब्द पाहिजे होता, रिसेंटचा नाही. ओके. अशी कन्सेप्ट क्लिअर झाली अशी अपेक्षा ठेवतो. सर्वांना कन्सेप्ट क्लिअर झाली बाळांनो? नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सेम क्वेश्चन आहे. चला करा सॉल्व. शेवटचे काही क्वेश्चन उरलेत. करा व्यवस्थित. चला व्यवस्थित करा. आन्सर येत आहे का बघा. Walking at 5:08 of his normal speed, Abhishek is 45 minutes late in reaching his office. The usual time taken by him to cover the distance between his office and home is. Okay. अभिषेक त्याच्या नॉर्मल स्पीडच्या 5:08 स्पीडने चालला. नॉर्मल स्पीडच्या 5:08. आता ही स्पीड S1 आहे, दुसरी स्पीड S2 आहे. जर स्पीड 8 असेल तर मग S2 किती आहे बाळांनो? 5 आहे. नॉर्मल स्पीडच्या 5:08 आपण म्हणून नॉर्मल स्पीड त्याची 8 आहे. 8 कटलं 5 ही दुसरी स्पीड आली आहे. नंतर काय झालंय त्याला? तो ऑफिस टू होम चालला. डिस्टन्स सेम आहे. टाइमचा रेशो लगेच लक्षात आला. किती येतोय तो? 5:3. 5:8. बरं आता अभिषेक किती मिनिटं लेट होतोय? 45 मिनिट्स लेट होत आहे. ऍक्च्युली जर टाइमात पाहिलं तर कितीचा डिफरन्स आहे? 3. या 3 रेशोची किंमत 45 मिनिट्स आहे. एका रेशोची किंमत येणार 15 मिनिट्स. तर त्याला विचारलं टाइम टेकन बाय हिम टू कव्हर द डिस्टन्स बिटवीन ऑफिस अँड होम. मग टाइम विचारलाय. युज्युअल टाइम आहे 15.
15ने जर मल्टिप्लाय केलं 15 पाचे 75 मिनिट्स 75 मिनिट्स हे तुमचं राईट आन्सर आहे. ऑप्शन ए हे आलंय आन्सर. कळतंय, जमतंय, मजा येतीये, जमलंच पाहिजे, जमलंच पाहिजे. क्लिअर बाळांनो, समजतंय? गुड गुड. करा बाळांनो, व्यवस्थित करा. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर ठेवलाय. करा बरं, मी याला मिटवतोय त्याच्या अगोदर तुमचं उत्तर येऊ द्या फास्ट. बहुत मजा आ रहा है. ठीक आहे, चला 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 करा बाळांनो. चलो. A car running at 9/13 of its usual speed reach a place 39 minutes late. How much time could be saved if the car could run at its own speed? बर. क्वेश्चन तोच आहे, शेवटचं आपल्याला वेगळं विचारलेलं आहे. A car running 9/13 of its usual speed he reach a place 39 minutes late. किती मिनिटं लेट होतोय तो? 39 मिनिटं लेट होतोय. बरं, स्पीड किती आहे? 9/13. स्पीड आहे 9/13. म्हणजे पहिल्यांदा जर मी म्हटलं फर्स्ट स्पीड जी आहे 13, तर सेकंड स्पीड किती आहे? 9 आहे. सेकंड स्पीड आहे 9. बरं, मग टाइम जो असणार आहे तो किती असणार आहे? 9:13. पहिला रेशो होता 13:9. आता मला सांग तो किती मिनिटं लेट होतोय रे बाळा? 39 मिनिट्स लेट होतोय. रीच अ प्लेस 39 मिनिट्स. ओके, लेट नाहीये तो लेट नाहीये. ही रीच अ प्लेस इन 39 मिनिट्स. तो त्याच्या प्लेसला 39 मिनिटात रीच होतोय. क्लिअर 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 क्लिअर. लेट नाहीये. तो त्याच्या प्लेसला 39 मिनिटात लेट होतोय जर तो 9:13च्या स्पीडने चालला युज्युअलच्या. टाइम आहे 13:9. मग 13:9 स्पीड आहे. टाइम आहे 9:13. पण त्याला ऍक्च्युअल टाइम किती लागतोय? 39 मिनिट्स. ऍक्च्युअली टाइम किती लागतोय? 39 मिनिट्स. याच्या 3 पट आहे. मग आता याच्या 3 पट जर काढलं 9×3 = 27. पण त्यांनी हे नाही विचारलं. त्यांनी विचारलं जर हाऊ मच टाइम कुल बी सेव्ह द कार कुल रन ऍट इट्स ओन स्पीड. ओन स्पीडनी चालली तर किती टाइम सेव्ह होणार? लगेच लक्षात येत आहे 12 मिनिट्स सेव्ह होणार. आहे का ऑप्शन मध्ये 12 मिनिट्स? यस, ऑप्शन सी हे तुझं राईट आन्सर आहे. सांग बाळा, जमतंय? कळतंय सर्वांना? नक्की 100% मजा येऊ लागली? चलो, एक शेवटचे हे 2 क्वेश्चन्स आणि मग आपण थांबतोय. ठीक आहे, मला वाटतं हे क्वेश्चन झालेले आहे. नेक्स्ट. ओके, चला, संपलाय. हे सर्व अशा पद्धतीनं आपण आजचे सर्व क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, पुन्हा व्हिडिओ बघा. जर काही कन्सेप्ट क्लिअर नसल्या झाली, काही अडचण आली, मला कॉल करा. तसा मी जुन्या विद्यार्थ्यांच्या टच मध्ये आहेच. आणि हे व्हिडिओ मी सध्या अपलोड करतोय. अपलोडेड व्हिडिओ बघण्यासाठी थोडं जीवावर करू नका. बऱ्याच जणांना लाईव्ह लेक्चरची सवय आहे, पण अपलोडची जर सवय लागली तर तुमचा जास्त बेनिफिट होईल. कसा काय मी त्यासाठी एकदा वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. क्लिअर बाळांनो? तर धन्यवाद. आपण पुढचा व्हिडिओ उद्या किंवा त्यानंतर कंटिन्यू सिरीज मी अपलोड करत चालणार आहे. चलो, थँक्यू सो मच.